नमस्कार, मी राहुल कुलकर्णी NDTVमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मराठवाड्यातला माणूस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला आणि त्याला अपेक्षेपेक्षा इतका मोठा प्रतिसाद मिळाला, त्याचे खूप अर्थ होतात. शेवटी दादा काय असतं, कोणाला घेरावं कोणाला न घेरावं हे सत्ताधाऱ्यांना कळतं. आपल्यात चतुरपणा असला पाहिजे की आपण काय करतोय, आपण काय करायला लागलो, काय करणार आहे, कोणाशी करतोय, बरं समाजाचा आक्रोश किती, हे एकूण चौफेर विचार जे म्हणला जातो ना, ती सरकारकडे नाही. पण तुम्हाला अपेक्षा होती असा इतका प्रतिसाद मिळेल तुम्हाला? काय मिळालं तेच सांगायला की चौफेर विचार सरकारकडे नाही. मनच जाणून घ्यायला तयार नाही सामान्याचं सरकार, की मनात काय आहे बाबा. हे बघा, प्रत्येक वेळेस तुमच्याच भूमिकेवरती जनता चालत नसते. जनतेचा एकदा तुम्हाला बघायला लागतं की मनात काय, आणि समाजाच्या मनात येऊन लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, तुम्ही त्याच्या विरुद्ध दिशेनं करायला लागला. गुत्ती हो, उघडं पाडे हो, किंवा काही टीमा तयार कर, दरेकरच्या माध्यमातून कुठं अभियान तयार कर, त्याला षडयंत्र किंवा त्याला काय म्हणूयात आपण सापळा रचना, हे असे प्रकार सुरू केल्यामुळं मराठ्यांचे मन खवाळे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ हा राजकीय स्वार्थासाठी बनवलेला शब्द आहे. राजकीय फायदा उचलवण्यासाठी बनवलेला हे शब्द आहे. ते आमचं त्यांचं पटत नाही. काय झालं नाही पटायला आमचं? आम्ही काय एकमेकाचे बांधक आपले? काय झालं नाही पटायला? तुम्ही कोण सांगणार आहे? म्हणून सरकार आणि विरोधी दोघांच्या नसा समाजानं ओळखल्या आणि मराठा ताकदीनं बाहेर पडला. प्रश्न काय आहे की आजपर्यंत सगळ्या सामाजिक चळवळी आणि राजकीय चळवळीमध्ये सुद्धा ज्यावेळेला एखादी राजकीय भूमिका घेतली जाते त्यानंतर तो कसा प्रतिसाद मिळतो ते फार महत्त्वाचं असतं. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही एक राजकीय भूमिका आज घेतली, बरोबर, त्यानंतर सगळीकडनं मिळत असलेला प्रतिसाद असा सूचित करतो की तुमच्या राजकीय भूमिकेला सुद्धा ह्या लोकांचा पाठिंबा आहे. सहजासहजी असं होत नाही. तेच तर. सामाजिक चळवळ जर असली तर त्याला सामाजिक चळवळीतच तोडलं जातं. राजकीय वाटेकडे जर पाऊल गेला तर मान्य नसतं. पण लोकांच्या हे लक्षात आलं की जर 42 वर्षापासून हा लढा आहे, तर मग जिथं देणारं सत्ता केंद्र आहे त्या सत्ता केंद्राकडे आपल्याला जावं लागतं. म्हणून हे लोकांनी ठरवलं आता की सामाजिक जरी लढा असला, सामाजिक न्यायासाठी सत्ता हस्तगत करावी लागणार आहे. आणि म्हणून सगळेच लोक एकत्र झाले आणि सगळा समाज पण सगळ्या नाशा लागली. कोणी सुटणार नाही. आता महाविकास आघाडी सुटणार नाही, महायुती सुटणार नाही. आता 29ला ठरणार, 29ला ठरणार. अरे मग गाड्या काढा ना बाजूला, पेशंटची गाडी म्हणलं. असू दे, काढा. इकडे घ्या ना, गाडी घ्या आपली, घ्या मागच्या गाड्या घ्या पटापट. काल शरद पवारांच्या संदर्भामध्ये त्यांची गाडी अडवली गेली आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असं म्हटलं. आता तुम्हाला या गोष्टीतनं तुम्ही एक राजकीय भूमिका घेतल्यानंतर सगळ्यांनाच प्रश्नाची उत्तर द्यावी लागणार आहे. कुणाला? सगळ्यांना, विरोधी पक्षाला द्यावी लागते आणि सत्ताधाऱ्यांना द्यावी लागते. काय मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये काल शरद पवार साहेबांची गाडी अडवली. सत्ताधाऱ्यांना तुम्ही प्रश्न विचारत होतात, विरोधकांना सुद्धा हे प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील ना. ज्याने ज्याने आम्हाला भोगायला लागलं त्याला उत्तर द्यावं लागलं. इथं आमच्याकडून भेद नसणार, महायुतीनं महाआघाडी असं काही नसेल. काय संबंध आहे? आम्हाला शेवटी आमचं बघावं लागणार आहे, त्यांनी त्यांचं. आणि हेच लोकांच्या लक्षात आलं की आपण ज्याला मोठं केलं तो पक्ष आणि नेता मोठा करण्यासाठी पळायला लागला. आणि माझी भूमिका मी स्पष्ट ठेवली की मला माझ्या समाजाचे लेकरं आणि समाज मोठा करायचा. मग मी मुस्लिम आरक्षणाचा विषय घेतो, धनगरांना आरक्षणाचा विषय घेतो, बंजारा समाजाच्या वेगळ्या प्रवर्गाचा विषय घेतो, 12 बलुतेदारांचाही घेतो. मी काही समाजाने मला काही घरांना सांगितलं त्यांचाही घ्यायला लागलो. मला वाटतं तुम्ही समानता हे शब्द वापरता, पुरोगामी हा विचार वापरता, तर मग मी ज्या मागण्या मांडतोय त्याच्यातच समानता आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही जे करताय त्याला जातीत गट पाडणं असं म्हणतात असं मला वाटतं. पण मग सगळे उमेदवार असतील, सगळ्या जाती, फक्त मराठाच असेल असं नाही अजिबात नाही. राखीव तर सगळ्या जागा ह्यावेळेस मराठी आमच्या विचाराची जी आहे पुऱ्या जागा निवडून आणणार. फक्त 113चं काय भानगड आहे? तुम्ही 113 पाडणार म्हणजे कुणाचे पाडणार? 29ला सांगतो ना, तेवढं एक मागं राहून द्या थोडं. 113 तुम्हाला 29ला सांगतो. ब्लॉक झालं सर, सॉरी. थँक्यू सो मच. मला माहिती आहे की अर्धवट मुलाखत आहे सर. परंतु त्या मुलाखतीतले काही मुद्दे हे अजून बाकी आहेत, त्याचे प्रश्नाची उत्तर करण्याचा आपण प्रयत्न करू. कॅमेरामॅन निकेतन मला राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.